दृष्टीनोम या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले होते EOQ चे 2 प्रॉब्लेम. तर हा एक प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. हा आणि जे आधीचे 2 प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. पण तरी म्हणलं परत एकदा सांगावं कारण हा 1 ते 2 वेळेस विचारला गेलेला काय म्हणतात प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे आपण तुम्हाला सांगूया की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आणि काय करायचं. ते जे प्रॉब्लेम आहेत ते तर जसे सॉल्व्ह केले तसेच हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला एबीसी अनालिसिस पण चे इम्पॉर्टंट 2 क्वेश्चन आहे ते पण एक्सप्लेन करून सांगितले कारण एबीसी अनालिसिस आणि EOQ चे तुम्हाला प्रॉब्लेम पेपरला येतात म्हणजे येतात. तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला चालू करूया. चला आणि पहिल्यांदा लाईक करून घ्या. तर आपण व्हिडिओला चालू करूया. तर पहिलं तर आपल्याला काय दिलंय त्याने डिटर्मिनिंग द EOQ अँड कॅल्क्युलेट द टोटल कॉस्ट. जो आपल्याला पाठीमागच्या वेळेस विचारलं तेच विचारले. आता आपल्याला अॅन्युअल डिमांड किती दिले? 6161 युनिट दिले. ओके. त्याच्यानंतर अ, अ, यु आपल्याला युनिट कॉस्ट दिली ₹1000. ऑर्डरिंग कॉस्ट दिली ₹10 पर ऑर्डर. कॅरिंग कॉस्ट दिली 20%. आता कॅरिंग कॉस्ट कधी पण आपल्याला सगळं काय पाहिजे तर पर्सेंटेजमध्ये दिलं तर पर्सेंटेजमध्ये, रुपीजमध्ये दिलं तर रुपीजमध्ये आणि युनिटमध्ये दिलं तर युनिटमध्ये. तर त्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेट कॅरिंग कॉस्ट आपल्याला आधी रुपीजमध्ये आणायला लागणार कारण आपल्याकडं ऑर्डरिंग कॉस्ट आणि युनिट कॉस्ट आपल्याला पर्सेंटेजमध्ये रुपीजमध्ये त्यांनी दिलेली आहे. तर तुम्हाला मी बघू शकता पाठीमागे जसे प्रॉब्लेम मी सांगितले त्यांना DES आणि आता आपल्याला एच फाइंड आउट करायचं आहे. कॅरिंग कॉस्टला आपण एच नाव देतो. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ते फाइंड आउट करण्यासाठी काय असतं होल्डिंग कॉस्ट पर युनिट म्हणजे जी ऑर्डरिंग कॉस्ट आहे त्याचं युनिट किती दिले सॉरी ते नाही युनिट कॉस्टचे रुपीज किती दिले वन वन 1000 दिले. तर 1000 इंटू 20% केलं तर काय म्हणतात ₹200 तर त्याची होल्डिंग कॉस्ट येते. तर होल्डिंग कॉस्ट एच इज इक्वल टू 200. तर आपण आता फॉर्म्युलामध्ये टाकूया. फॉर्म्युला आहे EOQ ब्रॅकेटमध्ये 2DH अपॉन एच 2S अपॉन एच. तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू टाकायचं आहे आणि ते स्क्वेअर रूट मधनं बाहेर काढलं उत्तर कधी पण युनिटमध्ये नसतं ते कधी पण पॉईंट ओव्हरऑल असतं कारण पॉईंटमध्ये कधी पण युनिट नसतं ते आपल्याला राऊंड फिगर करण्यासाठी मी इथं 25 युनिट्स घेतले. तर त्यानंतर आपल्याला EOQ भेटलं. आता आपल्याला टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट काढायची. टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट काढण्यासाठी ऑर्डरिंग कॉस्टचा फॉर्म्युला आहे डिवायडेड बाय EOQ इंटू एस. डी आहे 6161 अपॉन 25 इंटू 10. तर त्याचं उत्तर येतंय त्याचं उत्तर आलं 24,664.4 हे त्याचं उत्तर आलं. तर त्याच्यानंतर कॅरिंग कॉस्ट काढायची आपल्याला. कॅरिंग कॉस्ट काढण्यासाठी आपण काय करतो EOQ डिवायडेड बाय 2 इंटू एच. तर EOQ आपला 25 आहे. 25 इंटू 2 इंटू एच केलं तर उत्तर येतं 2500 उत्तर येतं. तर आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला काय विचारलं यांनी EOQ अँड टोटल कॉस्ट काढायची. टोटल कॉस्ट काढण्यासाठी कॅरिंग कॉस्ट प्लस ऑर्डरिंग कॉस्ट केलं तुम्ही टोटल कॉस्ट निघून जाते. टोटल इन्व्हेंटरी कॉस्ट निघते. तर एवढ्या सोप्या पद्धतीने हा प्रॉब्लेम सांगितलाय. आता खरी व्हिडिओ या व्हिडिओची इथून चालू होती की आता तुम्हाला एबीसी अनालिसिस असतं प्रॉब्लेम मध्ये. एबीसी अनालिसिस तुम्हाला करायचं तर त्यासाठी प्रत्येक पेपरला एबीसी अनालिसिसचा किंवा EOQचा प्रॉब्लेम तुम्हाला विचारतात म्हणजे विचारतातच. एक तर 20 मार्काला येतो किंवा 10 मार्काला येतो. त्यामुळं मी दोन्ही एक्सप्लेन केले. आधीच्या 2 व्हिडिओमध्ये EOQ केले. ह्या पण व्हिडिओमध्ये EOQ केले आणि आता परत एकदा 3 फॉर्म्युले EOQचे आणि नंतर तुमच्यासाठी अजून एबीसी अनालिसिस पण केलेले. तर आपण बघूया आता वेळ न घालवता व्हिडिओ पुढचा प्रॉब्लेम चालू करूया. ओके. आता प्रॉब्लेम काय दिला हा पण प्रॉब्लेम 10 मार्कालाच असतो. याच्यामध्ये दुसरं काही नाहीये. आता क्वेश्चन वाचूया. कॅटेगरी द फॉलोइंग कंपोनंट इन ए, बी अँड सी कॅटेगरीज. आता एबीसी कॅटेगरी 3 कॅटेगरी दिल्या. एबीसी अनालिसिसचा प्रॉब्लेम असा दिलाय. आता यांनी कंपोनंट ऑफ दिले C1 C2 10 पर्यंत, अॅन्युअल डिमांड दिले आणि कॉस्ट पर युनिट दिली. तर आपण चालू करा प्रॉब्लेम सोडला. आता स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो कसा सॉल्व्ह करायचा तो. ओके. आता तुम्हाला जो पहिला चार्ट दिलाय तो स्टेप नंबर 1. तुम्हाला काय फर्स्ट आउट फाइंड करायचे अॅन्युअल व्हॅल्यू.
ॲन्युअल व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही काय करायचं, हा जो चार्ट आहे, तो आहे तसा खाली लिहून घ्यायचा. बघू शकता मी इथं 3 याच्यामध्ये आहे तसा चार्ट लिहिलेला आहे. ओके. तर त्यानंतर तुम्ही बघू शकतात, की आता आपल्याला ॲन्युअल व्हॅल्यू काढायची आहे. आता ॲन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी काय ॲन्युअल डिमांड आणि कॉस्ट पर युनिटला इंटू केलं, तरच तुमची ॲन्युअल व्हॅल्यू निघणार आहे. म्हणजे बघा मी इथे इंटू पण लिहिलेलं आहे. थ्री थ्री 3000 इंटू 50 केलं, तर डायरेक्ट 1,50,000 येतं. असं सगळ्याचं इंटू करून घ्यायचं. म्हणजे इंटू इंटू मल्टिप्लिकेशन सगळ्यांचं करायचं लास्टच्या 10 पर्यंत. आणि मग काय करायचं, की ही टोटल जी व्हॅल्यू आहे, ही टोटल व्हॅल्यू फाइंड आउट करायची. कशी फाइंड आउट करायची? ही जी अॅन्युअल व्हॅल्यू केली, या सगळ्यांची ॲडिशन करायचं. ॲडिशन केल्यावर किती येतंय? 10,31,700 ही तुमची टोटल झाली. आता टोटल व्हॅल्यू झाली. आता तुम्हाला कळलं असेल, याच्यात काय रॉकेट सायन्स नाही, फक्त मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला व्हॅल्यू काढायची आणि अॅन्युअल व्हॅल्यूचं ॲडिशन करायचं. हे ॲडिशन का करायचं? ते खाली तुम्हाला गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्टेप सेकंड करा, त्यामुळे हे आधीच करून ठेवायचं. ओके. आता आपण स्टेप सेकंड बघा. स्टेप सेकंडमध्ये काय? अरेंज इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय? जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती वर लावायची, जी लोएस्ट व्हॅल्यू आहे ती खाली लावायची. साधं सिंपल मराठी भाषेमध्ये. ओके. तर आपण बघू शकता, हे मी रँक दिले 1 to 10 रँक दिले. आता कंपोनंट आहे. हे कंपोनंट मी असे कसे घेतले? आता तुम्ही बघू शकताय की हायेस्ट व्हॅल्यू कशाला आहे? सीला हायेस्ट व्हॅल्यू 4,50,000. त्याच्यानंतर हायेस्ट व्हॅल्यू कशाला आहे? C6ला 2,50,000 आहे. त्याच्यानंतर हायेस्ट व्हॅल्यू कशाला आहे? की C1ला आहे 1,50,000. तर जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती फर्स्ट घ्यायची, नंतर ज्या व्हॅल्यू आहे त्या खाली घ्यायच्या. तुम्ही बघू शकता मी इथं सगळे घेतले C7, C6, C1, 4, 2, 3, 5, 9, 10, 8 आणि त्याची अॅन्युअल व्हॅल्यू घेतली. ओके. आता अॅन्युअल व्हॅल्यू घेतल्यानंतर तुम्हाला क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू काढायची. जसं तुम्ही अकाउंटच्या प्रॉब्लेममध्ये आय-आर काढतात किंवा पेबॅक पिरियड काढतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू काढायची. तर तुम्ही क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू कशी काढतात? जी फर्स्ट इयरची व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये नेक्स्ट इयरची व्हॅल्यू ॲड करायची. संपलं. दुसरं काही याच्यात रॉकेट सायन्स नाहीये. हे सगळी क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू तशी कॅल्क्युलेट करायची. आता म्हणजे तुम्ही बघू शकता फॉर एक्झाम्पल 4,50,000 पहिली व्हॅल्यू आहे. त्यानंतर 2,50,000 ॲड केलं तर 7,00,000 रुपीज झालं. 7,00,000 रुपीज प्लस 1,50,000 केलं तर 8,50,000 झालं. अशी सगळ्यांनी टोटल करायची. उत्तर तुमचं तुम्ही जी इथं टोटल केली आहे, टोटल व्हॅल्यू 10,31,700 तीच व्हॅल्यू तुमची लास्टला 10 नंबरला येणार. 10,31,700. तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल एवढ्या सोप्या वेळेने कोणी सांगत नाही, तर मी एक्सप्लेन केलेलं कारण मला माहिती आहे की हा प्रॉब्लेम पेपरला येतो म्हणजे येतो. तर त्यासाठी तुम्हाला इझी वेमध्ये सांगितले. आता एबीसी अनालिसिस कशाला मानतात? तर तुम्ही बघू शकता थर्ड स्टेप दिली. क्युम्युलेटिव्ह काय पर्सेंटेज कॅल्क्युलेट. त्याचा फॉर्म्युला आहे. क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू सॉरी क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू डिवाइडेड बाय टोटल व्हॅल्यू इंटू 100. आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं? तुम्ही काय करायचं? आता पहिल्यांदा काय केलं? पहिला आपण हा टेबल होता, आहे तसा घेतला. ओके. त्याच्यामध्ये फक्त एक आपण काय डिलीट केलं? हे डिमांडचं डिलीट केलं आणि युनिटचं डिलीट केलं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय करायचं? पुढच्या थर्ड स्टेपला की तुमचा हा हाय जसा चार्ट आहे, तो हाय तसा खाली घ्यायचा इथपर्यंत. तुम्ही बघू शकता मी काही रॉकेट सायन्स केलेलं नाहीये. आता क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू काढायची कशी? तर काढायची कशी? तुम्हाला इथे काय क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू. क्युम्युलेटिव्ह व्हॅल्यू किती? 4,50,000. टोटल व्हॅल्यू तुमची किती? आता तुम्हाला गरज टोटल व्हॅल्यू मी तुम्हाला का काढा म्हणलं होतं, की टोटल व्हॅल्यू किती दिली? 10,31,700. तर ती 10,31,700 केली तर उत्तर येतं 43.62%. असं ओव्हरऑल सगळ्यांचं कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे जे हे दिले त्यांचं सगळ्यांचं कॅल्क्युलेट केलं की तुम्हाला बरोबर सगळ्या व्हॅल्यू भेटून जातात. तुम्ही मशानी पॉईंटमध्ये तुमची आणि माझी पॉईंटमध्ये व्हॅल्यू कमी जास्त होऊ शकते. पण चुकीची तर नाही ना एवढं ते गॅरंटी. पाठीमागं पुढे होऊ शकते. तर तुम्ही बघू शकता. आता आपण सेकंडचं पण तुम्हाला सांगतो. 7 लाख डिवायडेड बाय 10,31,700 इंटू 100 केलं तर 67.85% आलं. ओव्हरऑल अशी सगळ्यांची कॅल्क्युलेशन करून घ्यायचं. आता लास्टला म्हणजे सगळ्यात मोठी ही स्टेप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला काय करायचं? एबीसी अनालिसिस करायचंय. आता एबीसी अनालिसिस करायचं कसं? कॅटेगरी पाडायच्या असतात ए, बी, सी. त्याच्या नावामध्ये दिलेलं आहे. लय काही रॉकेट सायन्स नाही किंवा लय काही जास्त डोकं लावायचं नसतं.
ए ला द्यायचं असतं 70% to 80%. मी बघू शकते दिले 70% to 80% व्हॅल्यू तुम्ही देऊ शकतात. बी ला तुम्ही देऊ शकता 10% to 20%. आणि जे रिमेनिंग असतं ते सी ला द्यायचं असतं. लोअर व्हॅल्यू असतात. ओके. तर आता सांगूया कशा कॅल्क्युलेट करायच्या. त्याच्या दोन मेथड आहे, तुम्ही कशा पण कॅल्क्युलेट करू शकता. आता तुम्हाला काय करायचं 70% to 80% द्यायचे. आता तुम्ही समजा की या तीनची बेरीज केली, ऍडिशन केलं सॉरी, तर तीनचे ऍडिशन किती येतं त्याला डिवाइडेड बाय टोटल करायचं, मग त्यात 70-80% येते. त्यापेक्षा म्हणून मी तुम्हाला क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज काढून दिले. तर त्यासाठी रॉकेट सायन्सचे काहीच नाहीये. तो काय आपल्याला किती पर्सेंटेज घ्यायचे 70-80%, 70 to 80% घ्यायचे. तर 70-80% घेण्यासाठी काय करायचं की या पर्सेंटेज मध्ये बघायचं नियरेस्ट 80च्या अबाव किती पर्यंत आहे, थर्ड पर्यंत आहे. मग त्याला कॅटेगरी नाव द्यायचं ए, क्लासिफिकेशन ऑफ ए. कॅटेगरी ए ते इथं लिहायचं बघा, मी इथं लिहिलंय की C7, C6, C1 हे कॅटेगरी ए मध्ये आलं. आता मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्ही बघशाल दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये सांगितलं 70% घेतं, 70-20-10 तरी चालतं. 70 घेतलं तुमचं हे दोनच येणार ए मध्ये, बी मध्ये बाकीचे येणार 20 जे आहे ते, आणि नंतरचे उरले रिमेनिंग मध्ये येणार. असं येते. तर तुम्ही बघू शकता आता नेक्स्ट घेतलंय 50-20%. आता नेक्स्ट किती येणार 50-20% केलं तर तुम्ही बघू शकता 50 केलं तर याच्यामध्ये 50 ऍड केलं तर थर्ड येणार आहे, म्हणजे 95.03% पर्यंत येणार आहे. ओके. आणि उरलेलं रिमेनिंग मध्ये टाकून द्यायचं. तर अशा पद्धतीने हा एबीसी अनालिसिसचा प्रॉब्लेम, याच्यात काही अवघड नाहीये. एकदम इझी वे मध्ये मी सांगितलेलं, एवढ्या इझी वे मध्ये तुम्हाला अख्खे युट्यूबवरती सापडणार नाही. आणि जे मी प्रॉब्लेम घेतो ते प्रॉब्लेम पेपरला येतात म्हणजे येतातच. ह्या दोन्हीपैकी आणि ईओक्यू मध्ये तुम्हाला एक तर प्रॉब्लेम पेपरला, ह्या 5 ते 6 पैकी 2 तर प्रॉब्लेम पेपरला येणार म्हणजे येणार, तुमचे 20 मार्क फिक्स होणार. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघत जा. फास्ट मध्ये फॉरवर्ड मध्ये करून बघू नका. आणि कळकळीची विनंती आहे की व्हिडिओला लाईक करत जा. तर बघू शकता आपण याच्यामध्ये हे एबीसी अनालिसिस केलं. आता सेम प्रॉब्लेम आपण सेकंड मेथडने सॉल्व, म्हणजे सेकंड प्रॉब्लेम आहे. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आणि सेकंड प्रॉब्लेम मध्ये काही फरक नाहीये. तुम्ही बघू शकता अमाऊंट युनिट इयरली डिमांड पण सेम आहे, पर युनिट पण सेम आहे. फक्त एक कंपोनंट आहे ते चेंज केले. का चेंज केले? कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट हे इझी दिलं C1, C2, C3, C4, तर हे लगेच अनालिसिस करतात. पण जर त्यांनी TML दिलं तर ते अनालिसिस नाही करत. अनालिसिस करताना त्यांना अडचणी येतात, कारण याच्यामध्ये जी अमाऊंट असते ती मोठी असते, टाइम पण जातो, टाइम कन्झ्युमिंग आहे, आणि याच्यामध्ये चुका पण लय होतात. तर आपण हे हा हा क्वेश्चन 2023 ला विचारलेला आहे, वरचा क्वेश्चन 2024 ला विचारलेला आहे. आणि लास्ट इयरला तुम्हाला EOQ चा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन असा आला होता की तुम्हीच एक्झाम्पल घ्या आणि तुम्हीच ते सॉल्व्ह करून दाखवा, तुमच्या मनाने कोणतं पण EOQ चे एक्झाम्पल घ्या. तर असा पण प्रॉब्लेम येऊ शकतो, यासाठी पण तुम्ही प्रिपेअर राहा. 10 मार्काला तो काही रॉकेट सायन्स नाही. आपण आपला एखादा प्रॉब्लेम पाठ करून ठेवायचा, लर्न करून ठेवायचा, आणि तो डायरेक्ट रट्टा मारून द्यायचा, काही अडचण नाहीये. तर याच्यामध्ये काय तुम्हाला चार्ट काढायला लावलाय, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चार्ट काढून दाखवलेला नाहीये, कारण फक्त एकाच पेपरला विचारलेले आणि चार्ट काढायला त्याच्यामध्ये की हे व्हिडिओमध्ये सांगताना हे बघा मी इथे ड्रॉ पण केलेलं आहे, पण त्यात चुकाल्या होतात की ते बरोबर सांगत नाही. मी ती व्हिडिओ करतोय दुसरी, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला मी चार्ट सांगेन की कसा काढायचा आहे तो. ओके. तर आपण बघूया हा प्रॉब्लेम. आता हा प्रॉब्लेम दिला सेम. स्टेप 1 तुम्हाला काय दिली की अॅन्युअल डिमांड काढायचं, इंटू करून तुमची आहे तशी टोटल निघतील. टोटल व्हॅल्यू आहे 10,31,700. तुमची डायरेक्ट टोटल आली. कशी आली? इंटू केलं 3,000 इंटू 50 केलं तर 1,50,000 आलं. तर हे तुम्ही इंटू 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 करून या सगळ्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय, आता मी इथं काय केलं, स्टेप रिड्यूस केल्या. तुम्ही केल्या स्टेप रिड्यूस तरी चालतील, पण मार्क पाहिजे असतील फुल, तुम्ही अशा स्टेपनी केलं तरी मार्क भेटणार आहे, तशा स्टेपनी केलं तरी तुम्हाला मार्क भेटणार आहे. आता मी स्टेप इथं काय रिड्यूस केली, आणि अरेंजिंग द डिसेंडिंग ऑर्डर अँड कम्युनिटी पर्सेंटेज. आता आपण वरच्या प्रॉब्लेम मध्ये काय केलं होतं की कम्युनिटी पर्सेंटेज वेगळे कॅल्क्युलेट केले होते, पण मी ह्या प्रॉब्लेम मध्ये मी एकाच टेबल मध्ये सगळं करून टाकलं डायरेक्ट, टेन्शनच नको. तर तुम्ही बघू शकता मी रँक दिली. आता रँक दिल्यानंतर तुम्हाला वरती जसं सांगितलं की आपण हे कसं कॅल्क्युलेट की धरतो, डिसेंडिंग ऑर्डर जी हायेस्ट व्हॅल्यू आहे ती वर फर्स्टला लावतो. 4,50,000 फर्स्ट, नंतर 2,50,000, नंतर 1,50,000, नंतर 60,000, नंतर 48,000, नंतर
22,500, नंतर 17,500, 12,500 आणि नंतर 1200. हे तुम्ही बघू शकता की हे सगळं मी लिहून घेतलं आणि त्याची क्युम्युनिटिव्ह व्हॅल्यू काढली. क्युम्युनिटिव्ह व्हॅल्यू कशी काढायची? फर्स्ट प्लस सेकंड ऍड, सेकंड पर प्लस थर्ड ऍड, थर्ड प्लस फोर्थ ऍड केलं तर तुमची लास्टला उत्तर येते 10,31,700. ओके. आता तुम्हाला क्युम्युनिटिव्ह व्हॅल्यू काढायची. तर क्युम्युनिटिव्ह व्हॅल्यू कशी काढायची? तुम्हाला मी मगाशी सांगितलंय की क्युम्युनिटिव्ह व्हॅल्यू पर्सेंटेज तुम्हाला काय क्युम्युनिटिव्ह व्हॅल्यू कशी काढायची? 4,50,4,50 डिवायडेड बाय टोटल क्युम्युनिटिव्ह कॅश इनफ्लो तुमचं किती? 10,31,700 इंटू 100 केलं तर 43.48% येतं. ते ओव्हरऑल सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. आणि सेम याच्यामध्ये पण तुम्हाला एबीसी अनालिसिसच करायचे. एबीसी अनालिसिस करताना सेम 70 to 80% घ्यायचं. आता 70 to 80% घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की तुम्हाला 80% पर्यंत जाते. 80% कुठे येतं? इथपर्यंत. मग इथपर्यंत एम, मग नंतर त्याच्या खाली बी. आता बी तुम्ही म्हणशाल मोस्ट ऑफ द स्टुडंटला हे जमत नाही की बी कसं घ्यायचं. आता तू इथे किती दिले आपण? 15%. मग नेक्स्ट 82 प्लस 15 करायचं. किती येतं? 82 प्लस 15 97 येतं. 97 पर्यंत घ्यायचं. आता इथं मी काय केलं? 94 पर्यंतच घेतलंय. बघू शकता इथं 94 पर्यंत घेतलं. तुम्ही ते वर घेतलं तरी चालणार आहे. उत्तराच्या मध्ये चुकणार नाहीये. तुम्ही 94 घेतलं तरी चालणार आहे. पण कसं होतं की रिमेनिंग मध्ये मिनिमम हाय व्हॅल्यू पाहिजे. कारण आपण कोणती पण व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ते हाय लागतं आपल्याला. म्हणजे काय म्हणतात, खर्च जास्त होता थोडक्यात आपलं म्हणायला गेलं तर. त्यासाठी हे लास्टला मी जास्त ठेवलेलं आहे, रिमेनिंग हाय ठेवलेलं आहे. ओके. तर मिनिमम इथं 10 to 20% असतं. 10% घ्यायचं, मॅक्स टू मॅक्स 10% घ्यायचं. 90 to 12% मी घेतलं, याच्यामध्ये 94 आले. म्हणून एबीसी अनालिसिस मध्ये मी इथं हे केले आणि सी कंपोनेंटचं तुम्हाला रिमेनिंग जे आहे ते टाकलेले. तर बघू शकता मी अशा पद्धतीने तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये जेवढे ऑर्गनायझेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम आहे ते सगळे एक्सप्लेन केले आणि इझी वे मध्ये केले. आणि तुमच्या इंटरनलच्या पण पेपरला आणि एक्सटर्नलच्या पेपरला याच्यामधल्या तुम्हाला 2 किंवा 1 तर प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. त्यामुळे ही व्हिडिओ नक्की बघून जा. व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण बाकीच्या विषयाच्या पण तुम्हाला व्हिडिओ लवकरच्या लवकर भेटणार आहे. आणि काय क्वेरी असतील तर कमेंट करून सांगा. मी सगळ्यांच्या क्वेरी सॉल्व्ह करायचा नक्की प्रयत्न केला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.